मंडळी, काय होईल काही सांगता येत नाही। जवळपास 55 वर्ष वय असलेला धोंडीराम यांच्या माध्यमातून स्वतः पोटच्या पोरीवरच बलात्कार करण्यात आलेला आहे, विनयभंग करण्यात आलेला आहे। त्या मुलीला 4 महिन्याचे दिवस सुद्धा गेले होते। नेमकं प्रकरण काय आहे आणि घटना कुठली आहे याच्यावरती थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, आपलीच हवा या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलला एक वेळ सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्याला सत्य घटना अशाच पाहायला मिळतील। काही सांगता येत नाही, मुला मुलीत असेल, वयस्कर मुलं असतील, वयस्कर महिला असतील, यामध्ये काय होईल काही सांगता येत नाही। असंच हे युग आहे। तुळजापूर येथील ही सत्य घटना आहे। तुळजापूर तालुक्यात ही एक सत्य घटना घडलेली आहे। आपल्या अल्पवयीन मुलीवरच बापाने बलात्कार केला, अत्याचार केला आणि 4 महिन्याचे दिवस सुद्धा त्या मुलीला होते। असंच काही घडल्यानंतर मुलीच्या पोटात दुखू लागलं। मुलीच्या पोटात दुखल्यानंतर ती आईला सांगत होती की आई, माझ्या पोटात काहीतरी दुखत आहे, टोचत आहे। मग आई त्या मुलीला दवाखान्यात घेऊन गेली। हॉस्पिटल गेल्यानंतर डॉक्टरने वरच्यावर तपासणी केली। तपासणी केल्यानंतर डॉक्टरला सुद्धा काही समजत नव्हतं नेमकं काय घडत आहे। परंतु परत काही दुखणं सुरू झालं। तिने डॉक्टर बदलला, दुसऱ्या डॉक्टरकडे गेली ती आई त्या मुलीला घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी सोनोग्राफी केली। सोनोग्राफी केली असता त्या मुलीला 4 महिन्याचे दिवस गेलेले असं काही कृत्य घडलेलं होतं। परंतु त्या मुलीचं लग्नसुद्धा झालं नव्हतं। दिवस कोणापासून गेले, कसे गेले, नेमकं काय घडलं असा प्रश्न आईला पडला। आईला प्रश्न पडल्यानंतर त्या मुलीला ती एकांतात घरी नेऊन विचारत होती की बाळा, तुझ्यासोबत काय झालं, नेमकं काय घडलं, तुझ्यासोबत काही कृत्य कोणी केलं का, कोणी तुला हात लावला का, शाळेत काही झालं का, असे बरेच काही प्रश्न त्या आईने विचारले। आई प्रश्न विचारत होती, फक्त मुलगी रडत होती। मुलीला काही समजत नव्हतं काय सांगावं, कारण तर पोटच्या बापानेच तसं केलं असं सांगता येत नव्हतं। परंतु बऱ्याच विनवण्या केल्यानंतर त्या मुलीने सांगितलं, प्रेम प्रकरण वगैरे काही नाही, बाजूला कुठे गेले नाही, माझ्यासोबत काही घडलं नाही, परंतु माझ्याच पोटच्या बापाने माझ्यासोबत कृत्य केलेले आणि तीक् संबंध ठेवलेले। मुलगी ज्यावेळेस घरात असायची, एकली असायची, त्यावेळेस कोणी घरात नसायचं। त्यानंतर बाहेर गेल्यानंतर वडील तिच्यासोबत काहीतरी कृत्य करायचे आणि तीक् संबंध ठेवण्याचा प्रयत्न करायचे। असं बरेच काही वेळेस घडलं आणि त्या मुलीला त्यातून दिवस गेले असं त्या मुलीनं त्या आईला सांगितलं। आईच्या पायाखालची माती सरकून गेली, पूर्णपणे स्तब्ध झाली ती आई। असं घडल्यानंतर त्या मुलगी जी होती ती काही तिचा सक्का बाप नव्हता, सावत्र बाप होता। ती जी बाई होती सुरुवातीची, त्या बाईचं सुरुवातीला एक लग्न झालं होतं आणि त्या लग्नातून काही तिचं संबंध जमले नाही। एक मुलगी त्या बाईला होती आणि नंतर दुसरं लग्न झालं। दुसरं लग्न झाल्यानंतर ती मुलगी घेऊन त्या माणसासोबत ती लग्न करत होती, धोंडीरामसोबत लग्न करत होती। 55 वर्षाचा हा व्यक्ती आणि या 55 वर्षाच्या व्यक्तीच्या माध्यमातून अशा पद्धतीचं कृत्य त्या ठिकाणी झालेलं आहे। एकंदरीत काळंबा फासणारी ही गोष्ट आहे। अशा जर गोष्टी घडत असतील तर भरोसा कोणावर ठेवायचा। त्यानंतर ते माहीत पडलं, प्रकरण झालेलं आहे, त्या मुलीला गर्भ गेलेले आहेत, 4 महिने झालेले, असं बरेच काही प्रश्न पडलेले होते। असं काही सगळं चालू असताना त्या ठिकाणी पोलीस प्रशासन, त्या ठिकाणी केससुद्धा दाखल करण्यात आली। तुळजापूर या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला केस दाखल झाल्यानंतर त्या आरोपींना, त्या वडिलांना त्या ठिकाणी अटक झाली। असं काही प्रकरण घडलेले। आता या संदर्भात, या व्हिडिओच्या संदर्भात कमेंटमध्ये काय वाटते तुम्हाला नक्की सांगा। अशा पद्धतीचं कृत्य होत असेल तर त्या व्यक्तीला कोणती सजा द्यायला पाहिजेत। संविधान, कायदा ह्या गोष्टी सगळ्या आहेत, परंतु अशा व्यक्तीला जर चाप बसायचा असेल तर त्या व्यक्तीसाठी एक कठोर निर्णय किंवा एक कठोर कायदा असायलाच पाहिजेत। नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर शेअर करा। जय शिवराय।